माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याला देऊ नये अशी प्रतिक्रिया प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलेली आहे। तसंच मला पाडण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला होता। नांदेडचे नवनिर्वाचित काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण आज लोकसभेमध्ये संसद सदस्यत्वाची शपथ घेत होते। नांदेडमधील पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण विजयी झाले। या विजयासह महाराष्ट्रात काँग्रेसचा आणखीन एक खासदार महाराष्ट्रातून वाढलाय। वायनाड पोटनिवडणूक जिंकलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी आज लोकसभेमध्ये संसद सदस्यत्वाची शपथ घेतली। प्रियंका गांधी वायनाडमधील पोटनिवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्या जागी निवडून आलेले आहेत। यावेळी संसदेच्या बाहेर प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यातील नात्यातला ओलावा पाहायला मिळाला। प्रियंका संसदेच्या बाहेर येताच राहुल गांधींनी प्रियंका गांधींसोबत सेल्फी काढत अभिनंदन केलं। तसंच प्रियंकाचे संसदेबाहेर स्वतंत्र फोटो देखील काढले। स्वतः राहुल गांधी यांनी फोटो काढलेत। झारखंडचे नामनिर्देशित मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली आहे। त्यांच्या शपथविधी सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते।